असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा मन वेधिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदावम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजते जगस्फुरदिक्प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गुरुचरण सरोज रज निजमण मुकुर सुधारी, बरनौ रघुबर विमल जसु, जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. ओ चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना. ओ राम जी को लाना लखन जी को लाना. आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. ओ चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आनंदकंद सच्चिदानंद घन, परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या विचाराने ज्यांच्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता दिलेली आहे, असे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय
आणि या तुकोबारायांचा गोकुळामध्ये कान्हाचा जन्म झाल्याच्या नंतर, कन्हैयाचा जन्म झाल्याच्या नंतर जो काही आनंद झाला, जे काही सुख झालं, त्या सुखाचं वर्णन करणारा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णांचा जन्म झाल्याच्या नंतर जे काही सुख झालं, जो काही आनंद झाला, त्या आनंदाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणतात गोकुळामध्ये एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. मग एवढा काय आनंद झाला बरं गोकुळामध्ये की त्या गोकुळातल्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. एवढा काय आनंद झाला गोकुळामध्ये? तर बाळकृष्ण नंदा घरी, भगवान बाळकृष्णाचं प्रागट्य नंद बाबाच्या घरी झालं म्हणून आनंदल्या नरनारी. आता बघा या ठिकाणी दोघांनाही आनंद आहे, नर आणि नारी, आनंदल्या नरनारी. मग त्याच आनंदाचं प्रगटीकरण म्हणून त्या गोकुळातल्या सर्व लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, गाणे गायला लागले, कथा करायला लागले. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी गुढ्या उभारल्या, कथा करायला लागले, गाणे गायला लागले. पण जो कोणी कन्हैयाला बघायला यायचं, जो कोणी कन्हैयाला बघण्यासाठी यायचं, त्याचं मन स्वतःचं न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. आता बघा मोहन या शब्दाचा अर्थ असा होतो, मोहन या शब्दाचा अर्थ असा होतो जो माणसाला आकर्षित करतो त्याचं नाव कृष्ण आहे, आणि जो मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ असा आहे कर्षती, आकर्षती इति कृष्ण. हा जो माणसाला आकर्षित करतो त्याचं नाव कृष्ण आहे, आणि जो मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे. म्हणून जो कोणी कन्हैयाला बघण्यासाठी जायचं त्याचं मन स्वतःचं न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. देव पहावया गेलो येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, असं आहे का? तर देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. असा माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. या उत्साहाकडे बघितलं की मानसिक समाधान माणसाला वाटतं की आजकालचे तरुण जर आपण बघितले तर ते कुठेतरी पार्ट्या करत फिरतात, दारू पिऊन फिरतात. परंतु या ठिकाणची सर्व तरुण मंडळी जर आपण पाहिले तर त्यांच्याकडून सर्व तरुणांनी आदर्श घेण्यासारखे तरुण आहेत ते. कारण आजकालचे तरुण मंडळी आपल्याला या संप्रदायात येताना दिसत नाही, आणि आले तरी ते टिकत नाही. माणसांनी परमार्थ केला पाहिजे पण तो टिकून ठेवता आला पाहिजे. सर्व सुंदर असे कार्यकर्ते मंडळी आहे, सुंदर नियोजन आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन घडले असे असणारे नगरसेवक, आमचे माझ्यावर अगदी लहान बहिणीप्रमाणे प्रेम करणारे माझे बंधू परमार्थ स्नेही आदरणीय गोविंददादा घुगे, तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यांच्यामुळेच तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन घडले. त्याचप्रमाणे सर्वच युवा प्रतिष्ठान, पिंपळगाव बहुला ग्रामस्थ सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. बघा वारकरी संप्रदायातला कोणताही सप्ताह म्हटला की त्या सप्ताहाची सांगता, सप्ताहाचा समारोप हा काल्याच्या कीर्तनाने होतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन. बघा मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान दिलेलं असतं. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं असतं. आपलं मंदिर पूर्ण झालं असं आपण केव्हा म्हणतो? मंदिराचं काम पूर्ण झालं केव्हा म्हणतो? कलश बसल्यावरती. मंदिराच्या कामा कलशू म्हणजे कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली, सप्ताहाचा समारोप झाला. पण काही काही माणसं म्हणतात की सप्ताहाची समाप्ती झाली, सप्ताहाची समाप्ती झाली. तर समाप्ती हा शब्द इथे लागू पडत नाही. समाप्ती म्हणजे ती गोष्ट पुन्हा उद्भवणेच नाही,
ती गोष्ट पुन्हा कधी घडणेच नाही, याला समाप्ती म्हणतात. म्हणून मग आता पुढच्या वर्षी आपल्या गावामध्ये हा सप्ताह करायचा नाही का? करायचा की नाही? करायचा आहे. पुढच्या वर्षी आपल्या गावामध्ये कीर्तनकार, गायक, वादक बोलवायचे की नाही? कार्यकर्ते मंडळी बोलवायची की नाही? बोलवायची. म्हणून समाप्ती हा शब्द इथे लागू पडत नाही. या ठिकाणी सांगता किंवा समारोप हा शब्द या ठिकाणी बोलला जातो. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ, मला सांगा, माझा आवाज येतो ना तुम्हाला? आपल्याकडे कीर्तनामध्ये मौन नसतं ना? नाही, काही काही भागामध्ये असतं म्हणून विचारून घेतलं. महिला मंडळ, मला सांगा, नदीचं वाहनं कुठपर्यंत आहे? नदी वाहते ती कुठपर्यंत वाहते? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. नदीचं वाहनं समुद्राला जाऊन मिळेपर्यंत आहे. समुद्र मापम प्रवशंती यद्वत, किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकच हवं किंवा एकमय. म्हणजे नदीने समुद्राला जाऊन मिळणं यात तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. रात्रीचं कीर्तन वेगळं आणि दिवसाचं कीर्तन वेगळं. म्हणजे रात्रीच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार कोणत्याही विषयाला बिनधास्तपणे बोलू शकतो, कोणत्याही विषयाला अनुसरून बिनधास्तपणे बोलू शकतो, मांडू शकतो. परंतु आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. आचारसंहिता आहे आजच्या कीर्तनाची, की आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे काही केलं, जो काही अवतार झाला, गोकुळामध्ये जे काही केलं त्याचंच वर्णन चरित्र देवोचारावे, चरित्र देवोचारावे, चरित्र देवोचारावे, चरित्र देवोचारावे. गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने चरित्र जे गोकुळामध्ये केलं, त्या गोकुळातल्या चरित्राचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. मग भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आचार करायचा, आचार करायचा नाही. आचार प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा करायचा. कारण रामाचं चरित्र हे आचरणीय आहे आणि कृष्ण चरित्र हे उच्चारणीय आहे. तर याचा अर्थ रामासारखं वागणं आपल्याला सहज शक्य आहे, रामासारखं वागणं आपल्याला शक्य आहे. पण कृष्णासारखं वागणं शक्य आहे का बरं? किती पत्न्या होत्या भगवान श्रीकृष्णाला? किती होत्या? 16,108. कोणत्या कोणत्या? तुम्ही म्हणशाल मग तुम्हाला कशाला बोलवलं? तर सांगते, 2 मिनिटात सांगते, लक्षपूर्वक आहे का. नरकासूर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाच्या ताब्यामध्ये 16,100 पत्न्या होत्या. तो काय करायचा? प्रत्येक राजाबरोबर युद्ध करायचा आणि जो राजा हरला त्या राजाच्या राज्यामध्ये जेवढ्या काही कन्या होत्या सर्व कन्यांना तो त्याच्या राज्यामध्ये घेऊन जायचा. अशा 16,100 त्या आणि 8 पत्न्या मुख्य होत्या. त्या 8 पत्न्या कोणत्या कोणत्याही लक्षपूर्वक आहे का. कालिंदी, जामवंती, भद्रा, मित्रविंदा, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या आणि रुक्मिणी. अशा या 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. किती? थोडं मोठ्याने बोला. किती? 16,108. आपल्याला एकच नीट जगू देत नाही. काही काहींचं सांगते बरं का मी. म्हणून महाराज म्हणतात की भगवंताची बरोबरी करणं आपल्या महाराज म्हणतात भगवंताची बरोबरी करणं आपल्याला शक्य नाही. म्हणून त्या भगवंताच्या चरित्राचा सप्रेम उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्या अगोदर काला म्हणजे काय आपण बघूया. विठ्ठल विठ्ठल. बघा, काला 3 देहाचा केला जातो. 3 देहाचा काला होतो. सूक्ष्म देहाचा काला,
कारण देहाचा काला आणि स्थूल देहाचा काला. कालाच्या 3 देहाचा होतो, काला 3 पद्धतीचा होतो. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखील म्हणजे अभेदाचा काला. अभेदाचा काला हरिनामाचा खिचडी काला आणि दही भाताचा काला अशा 3 प्रकारचे काला केला जातात. 3 पद्धतीचा काला केला जातो. आता बघा थोडंसं लक्षपूर्वक ऐका. काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला तर मधी आचा लोप होतो. काला या शब्दाचा पदच्छेद जर केला तर मधी आचा लोप होतो. म्हणजे काला, काला, का अधिक आ अधिक ला म्हणजे का आला, जन्माला का आला. खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे खऱ्या अर्थाने जन्माला का आला या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच का आला. जन्माला का आला, कधी आला, कुठून आला, नंतर कुठे जाणार, कुठे राहणार, काय करणार, काय खाणार, या सर्व गोष्टींचा विचार करणं म्हणजे का आला. जन्माला आल्याच्या नंतर करणार काय या गोष्टीचा विचार करणे म्हणजे काला. जन्माला का आला या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी आपल्याला जायचं कुणाकडे आहे याचा विचार करणं म्हणजे काला. आणि काल्याला तुम्ही काय सामान्य समजू नका. काल्याला काही सामान्य समजू नका. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. दूध आणि भाकरी एकत्र केली की त्याला काला म्हणतात. बघा दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता या ठिकाणी दही कोणतं आणि लाही कोणती, दही कोणतं आणि लाही कोणती तर लक्षपूर्वक ऐका. नामाचं दही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र केली की त्याला म्हणायचं काला. म्हणजे नाम मुखाला यावं, नाम मुखाला यावं आणि त्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. मग आता मला सांगा नाम मुखाला येतं का हो. नाम मुखाला येतं. नाम घेणं अवघड आहे का सोपं आहे. सोपं आहे. राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे. म्हणा बरं सर्वजण राम राम. कोणाला काही तकलीफ झाली झाली का. कोणालाच नाही. राम म्हणणं अतिशय सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडे करायची गरज नाही, डोळे बंद करायची गरज नाही, जीभ बाहेर काढायची गरज नाही, दात दाखवायची गरज नाही. राम 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 म्हणणं सोपं आहे. पण राम मुखाला येण्यासारखं जगात अवघड काही नाही. हे राम मुखाला येण्यासारखं अख्ख्या जगामध्ये सांगते मी, संपूर्ण जगामध्ये काहीच नाही. राम मुखाला येण्यासारखं अवघड जगामध्ये काहीच नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा. बौद्ध सुकृताची दोणे, बौद्ध सुकृताची दोणे, सुकृताची सुकृताची दोणे, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जडे. नाम तुझे वाचेशी हातुडे समागम घडे संताचा. नाम राम म्हणणं सोपं आहे. नाम मुखाला येण्यासारखं अवघड काही नाही. बघा पूर्वीचे माणसं जर एकमेकांना भेटले, एक 50-60 वर्षापूर्वीचा काळ, पूर्वीची म्हातारी माणसं जर एकमेकांना भेटले तर ते एकमेकांना राम राम करायचे. राम राम भिका पाटील. भिका पाटील म्हणता राम 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 राम. बरोबर ना बाबा. असं राम राम करायचे. काही काही म्हातारी माणसं जर जास्त वेळ खाली मांडी घालून बसले की नंतर उठायच्या वेळेस त्यांना उठता येत नव्हतं, गुडघे दुखत असायचे. अरे राम. बघा बाबांना माहिती म्हणजे असं हरे राम म्हणून ते उठायचे. त्यांच्या मुखाला सरळ भगवंताचं नाव येऊन जायचं. पण काही काही महाभाग असे असतात की कितीही काही झालं, कितीही संकट आलं तरी सुद्धा भगवंताचं नाव मुखाला येत नाही. उठता येत नसलं राम म्हणणार नाही, आगा 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 आगा, आया 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 आया, लई पाय दुख असंच म्हणतात. पण राम नाव मुखाला येत नाही त्यांच्या. एक संत कहते है, आराम की तलफ है तो बस एक काम कर, आराम की तलफ है तो बस एक काम कर, आ राम की शरण में बस राम राम कर. म्हणजे भगवंताच्या शरणावरती आपण जर नतमस्तक झालो, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झालो तर आपोआप आपल्या मुखातून भगवंताचं राम नाम येत असतं.
म्हणून प्रत्येकाने ते नाम मुखाला आलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. राम नाव मुखाला आलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हण माझे केशवा कावाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. खाल्ल्या अळीची अमृत नाही सांगत हं. अमृत म्हणजे जे देवलोक प्राशन करतात ते, त्या अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. पण घ्यावं वाटत काय राव खुशाल नाही म्हणतात. आणि दारू कडू आहे पण सोडावा वाटत नाही. दारू कडू आहे ना. अशीच एका जणाची बायको त्याला म्हणाली, अहो रोज त्याला म्हणायची, अहो तुम्ही दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. तो एक दिवस वैतागला, त्याने बायकोलाच बुचनभर दारू पाजली. तिने फुर्र केलं आणि ती म्हणाली, अहो किती कडू आहे हे, अहो किती कडू आहे हे. तो म्हणला, आता कळतं ना हे दुःख मी कसं सहन करत असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे दारू कडू आहे पण सोडावा वाटत तरी नाहीच म्हणताय. आणि हरिनाम गोड आहे पण घ्यावं वाटत आता वाटतं. म्हणून तर म्हणतात, अमृत है हरिनाम जगत में, अमृत है हरिनाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना, हरिनाम नहीं तो जीना क्या, 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 हरिनाम नहीं तो जीना क्या. काहीतरी क्षणाचं आपलं जीवन आहे. म्हणून या जीवनामध्ये आल्याच्या नंतर ते हरिनाम आपल्या मुखाला आलं पाहिजे, रामनाम मुखाला आलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण प्रेमाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. प्रेमाशिवाय जगात काहीच नाही. अहो प्रेमामध्ये ताकद फार आहे. प्रेमामध्ये इतकी ताकद आहे, जर निस्वार्थी आणि खरं अंतकरणापासून प्रेम केलं तर देव सुद्धा आपल्या घरी येतो. शबरी माता किती दिवस नाही, किती महिने नाही, किती वर्ष नाही, तर कितीतरी साल ती त्या भगवंताची वाट बघत राहिली आणि शेवटी त्या भगवंताला यावं लागलं. याचं कारण आहे तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. अति दुष्काळ तयाला, अति दुष्काळ तयाला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयार आला. तो भगवंत प्रेमासाठी भुकेला आहे. शबरी मातेने भगवंतावर अंतकरणातून प्रेम केलं म्हणून त्या भगवंताला शबरी मातेच्या घरी यावं लागलं. ही प्रेमामधील ताकद आहे. प्यार में ताकद होती है दुनिया को झुकाने की, प्यार में ताकद होती है दुनिया को झुकाने की, वरना क्या जरूरत थी श्री राम को शबरी के झूठे बेर खाने की. ही प्रेमातील ताकद आहे. म्हणून प्रेम प्रत्येकाने केलं पाहिजे, पण ते प्रेम निस्वार्थी असलं पाहिजे. प्रेमामध्ये निष्ठा असली पाहिजे, निष्ठा निष्ठी नसली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. काही काही माणसं म्हणतात आमची नियमाची वारी आहे, आमची नियमाची वारी आहे. नियमाची वारी करण्यापेक्षा प्रेमाची वारी करा. काही काही माणसं म्हणतात आम्ही रागात गातो, आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. म्हणून बघा, ज्याने कधी प्रेम केलं नाही त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. ज्याने कधी प्रेमच केलं नाही त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. ज्याने एवढं सुंदर गाणं ऐकलं नाही त्याला गाण्याची किंमत कळत नाही. ज्याने कधी एवढं सुंदर वादन ऐकलं नाही त्याला वादनाची किंमत कळत नाही. आणि 8 दिवस पिंपळगाव बहुलामध्ये राहून सुद्धा जो एकही दिवस सप्ताहाला आला नाही त्याला या कार्यक्रमाची किंमत काय करणार. विठ्ठल विठ्ठल असो.
नाम मुखाला यावं आणि त्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला, आणि तोच काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे आपलं परम भाग्य आहे. कारण अनंत जन्माच्या पुण्याईने माणसाला काला खायला मिळतो, काला मिळत असतो. तो काला आज आपल्याला मिळणार आहे, हे आपलं भाग्य आहे. त्या अगोदर जेवढं गोकुळ तुमच्यासमोर उभं करता येईल, जेवढं गोकुळ तुमच्यासमोर मांडता येईल ते उभं करण्याचा प्रयत्न करते, मांडण्याचा प्रयत्न करते. तुम्ही फक्त मुखाने टाळीन हाताने भजन करा. बरोबर ना? मुखाने टाळीन हाताने नाही. तर हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठ्ठल बघा, मथुरेचा राजा आहे कंस. या कंसाची बहीण देवकी उपवर झाली. मग दोघांचा विवाह झाला. कोणाकोणाचा? वसुदेव आणि देवकीचा. दोघांचा विवाह झाला. गावामधून वरात निघाली. दुसऱ्या दिवशी गावामधून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं, अरे हे मूर्ख कंसा, तू आज जिची एवढ्या आनंदाने एवढ्या थाटामाटामध्ये वरात करत आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, अरे कंसा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझं लागीवधी उपजला माझं आधी. तुला मारणारा माझ्या जन्माच्या अगोदरच जन्माला आलेला आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. मग त्यावेळेस कंसाचे विचार बदलले. कंसाचे विचार बदलले आणि कंसाने विचार केला, हिच्या पोटी जर मला मारणारा जन्माला येत असेल, मला मारणारा जर हिच्या पोटी जन्माला येत असेल, तर मी हिलाच मारून टाकतो. हिलाच जिवंत ठेवत नाही म्हणजे मला मारणारा जन्मालाच येणार नाही. मग कंसाचे विचार बदलले. आणि मग बघा, माणसावर कुठपर्यंत प्रेम करतात? जोपर्यंत आपल्याकडून एखाद्याला त्रास होत नाही तोपर्यंत माणसं प्रेम करतात. आणि एकदा जर आपल्याकडून एखाद्याला त्रास झाला की माणसं तिथून पुढे प्रेम करत नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन. माणसं परिस्थितीनुसार बदलत असतात. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. मला सांगा, चहामध्ये माशी पडली, चहा काय करता? काय करता? फेकून देता. आणि तुपामध्ये माशी पडली तर तूप फेकून देता. मग माशी फेकून देता, तूप तसंच ठेवता. तर बघा, चहा 10 रुपयाला असतो, फेकायला परवडतो. तूप 500 रुपये लिटर आहे, फेकायला परवडत, माशी फेकायला परवडते. मग त्यावेळेस आपण काय करतो? पाण्याचे 2-3 थेंब घेतो आणि शिंपडतो, तुपामध्ये शिंपडतो की तूप लगेच फिल्टर शुद्ध. विठ्ठल विठ्ठल. मग कंसाचे विचार बदलले. कंसाने विचार केला, हिच्या पोटी जन्माला येणारा जर मला मारणार असेल तर मी हिलाच मारून टाकतो. हिला हात तो धरीला वसुदेवे. खडग घेऊन मारायला धावला तर वसुदेवाने हात धरला आणि समजावून सांगितलं. बघा, समजावून सांगण्याचे 4 प्रकार आहे: साम, दाम, दंड आणि भेद. जशाच तसं माणसाला वेळेप्रसंगी रागवताही आलं पाहिजे आणि वेळेप्रसंगी राग कंट्रोल सुद्धा करता आला पाहिजे. बघा, भगवान शंकराच्या हातामध्ये नुसतं डमरू नाही तर त्रिशूळ सुद्धा आहे. भक्त आला तर त्याच्यासाठी डमरू आहे आणि शत्रू आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये नुसती बासरी नाही, सुदर्शन सुद्धा आहे. हा सुदर्शन नाही बरं का, तो सुदर्शन. म्हणजे भक्त आला तर त्याच्यासाठी बासरी आहे आणि शत्रू आला तर त्याच्यासाठी सुदर्शन आहे. म्हणजे ज्याला ज्या भाषेमध्ये समजतं त्याला त्या भाषेमध्ये समजवायचं. मग तसं वसुदेवाने कंसाला समजावून सांगितलं. वसुदेवाने सांगितलं, अरे कंसा, हे बघ, तू एक काम कर, तू हिला मारू नको. तुला हिच्यापासून तर काही त्रास नाही ना? अजिबात नाही. मग तू एक काम कर, हिला मारू नको. आम्हाला जेवढी मुलं होतील सर्व मुलं तुला आणून देतो. तू हिला मारू नको, ही तुझी बहीण आहे आणि शेवटी ती एक स्त्री आहे. आणि तुझ्यासारख्या पुरुषाने स्त्रीला मारणं आणि त्यामध्ये बहिणीला मारणं हे तुला शोभत नाही. म्हणून तू तिला मारू नको. आम्हाला दोघांना तुझ्या बंदीशाळेमध्ये ठेव, कारागृहात ठेव आणि नंतर आम्हाला जेवढे मुलं होतील सर्व आम्ही तुला आणून देतो. मग कंसालाही ते मान्य झालं. कंस म्हणला, ठीक आहे. काही दिवसांनी वसुदेव देवकीला
एक पहिला मुलगा झाला. त्या मुलाला घेतलं, त्या बाळाला घेतलं आणि वसुदेव कंसाकडे घेऊन आले. कंसाच्या हातामध्ये तो बाळाला दिलं आणि कंसाने त्या बाळाकडे बघितलं आणि बघून म्हणू लागले, अरे विचार करू लागले, एवढंसं बाळ आहे आणि ते काय करणार आहे मला, एवढंसं बाळ आहे काय करणार आहे ते मला, आणि तसाही मला 8व्या मुलापासून धोका आहे ना, याला मारून मी काय करू. मग परत ते बाळ घेऊन जायला सांगितलं. ते बाळ वसुदेवाला परत घेऊन जायला सांगितलं. पण इकडं नारदजींचं विचारचक्र सुरू झालं. हा जर असाच पुण्य करायला लागला तर ह्याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि ह्याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवताराला येणार नाही. मग नारदजींनी जाऊन सांगितलं की कोणताही मुलगा पहिला होऊ शकतो आणि कोणताही मुलगा 8वा होऊ शकतो. पुण्य सारावाया भेटे देव ऋषी मग नारदांनी सांगितलं, अरे मारून टाक त्या बाळाला, जिवंत ठेवू नको. मग कंसाने त्याच्या पायाला धरलं, गोलगोल गोलगोल फिरवलं आणि आपटलं आणि मारून टाकलं. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, होताची प्रसूत नेओनिया देत 6ही मारीत दुराचारी. असे 6ही ते बाळ त्या दुराचारी कंसाने मारले. आता 7वा गर्भ राहिला. तो गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केला, नेऊन घातला आणि आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. त्या देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. त्या बंदीशाळेमध्ये लख प्रकाश पडला होता आणि तेवढ्यात वसुदेव देवकी समोर एक चतुर्भुज मूर्ती येऊन उभी राहिली. आणि वसुदेवाने आणि देवकीने विचारलं, देवा विठ्ठल विठ्ठल. मुलांनो, मी शेवटी प्रश्न विचारायला बडबड करू नका अजिबात. काय सांगत होते मी? कीर्तन. तेज चतुर्भुज. तर देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. देवकी मातेचं एवढं तेज जसं सूर्याप्रमाणे दिसत होतं, तेवढ्यात वसुदेव देवकी समोर एक चतुर्भुज मूर्ती उभी राहिली. आणि वसुदेवाने आणि देवकीने विचारलं, देवा देवा तुम्ही लहान होऊन जन्माला आमच्या पोटी यावं, तुम्ही लहान होऊन आमच्या पोटी जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं होतं. तुम्ही 8 वर्षाचे होऊन आले. तुम्ही जर डायरेक्ट असे 8 वर्षाचे होऊन आले तर तुम्हाला आमचा मुलगा कोण म्हणाल. मग त्यावेळेस कन्हैयाने सांगितलं, हे बघा मी लहानच होणार आहे, मी लहान होऊनच तुमच्या पोटी जन्माला येणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी आत्ता आलो आहे. मग त्यावेळेस कृष्णाने सांगितलं की बाबा माझा जन्म झाल्याच्या नंतर मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. हे माया उपदये ते आठवे आणि माझते ते, माया उपदये ते येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. मग कन्हैयाने सांगितलं, बाबा माझा जन्म झाल्याच्या नंतर मला इथं ठेवायचं नाही, मला घेऊन जायचं, मला गोकुळामध्ये घेऊन जायचं आणि तिथे जी माया जन्माला आलेली आहे, जी मुलगी जन्माला आलेली आहे तिला घेऊन इथे यायचं. आता हे बोलणं सोपं आहे, मला तिथं ठेवायचं आणि तिला घेऊन यायचं. हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. कारण कंसाने वसुदेव देवकीच्या हातामध्ये मोठे मोठे बेड्या घातलेल्या होत्या, कितीतरी द्वारपाल त्यांच्यासाठी उभे केलेले होते, मोठे मोठे कुलूप त्या दरवाजांना लावलेले होते बंदीशाळेच्या. मग आता हे बोलणं सोपं आहे. मग कन्हैयाने सांगितलं ती काळजी तुम्ही करू नका, माझा जन्म झाल्याच्या नंतर सर्व काही व्यवस्थित होईल.
असं सांगितलं आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. स्वर्गामधले सर्व देव एकत्र आले आणि सर्वांनी भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर त्या वसुदेव आणि देवकीवरती पुष्पवृष्टी केली. सर्वांनी भगवंताचं येण्याचं स्वागत केलं. तेच स्वागत आपल्याला सुद्धा या ठिकाणी करायचंय. आज आपल्याला सुद्धा त्या भगवान श्रीकृष्णांच्या येण्याचं स्वागत करायचंय. ते स्वागत करण्यासाठी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्यायचे. सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्या येण्याचं स्वागत करायचं आहे. हा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागता कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा हरि ओम सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा हे सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाच्या येण्याचं स्वागत केलं. सत्यव्रतम सत्यपरम असं भगवंताचं सत्य सत्य म्हणून त्या ठिकाणी भगवंताची स्तुती केली, गर्भस्तुती केली आणि तो दिवस आज वसुदेव देवकी यांच्या आयुष्यामध्ये उगवला. कोणता दिवस? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्रीचे 12 वाजता त्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय त्या ठिकाणी भगवंताचं प्रागट्य झालं. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर त्या वसुदेवाने कन्हैयाला उचललं आणि टोपलीमध्ये ठेवलं. उचलीला उचलीला कमलापती उचलीला कमलापती कमलापती 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 पायाची बंधन गळती बंधन गळते माझी बंधन गळती बंधन गळते बंधन गळते बंधन गळते माझी बंधन गळती बंधन गळते उचलीला कमलापती उचलीला कमलापती कमलापती 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 उचलीला कमळापती पायीची बंधने गळती.
भगवंताला जसं उचलून घेतलं आणि टोपलीमध्ये ठेवलं, हातापायामध्ये असणाऱ्या सर्व बेड्या आपोआप गळून पडल्या, सर्व द्वारपाल झोपी गेले, सर्वांना झोप लागून गेली. आणि नंतर वसुदेवाने त्या कन्हैयाला टोपलीमध्ये ठेवलं, टोपली उचलली, डोक्यावरती ठेवली आणि नंतर गोकुळाच्या रस्त्याने निघाले. रात्रीची वेळ होती, अंधार होता, ढगांचा गडगड 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 आवाज चालू होता, विजांचा कडकड 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 आवाज चालू होता आणि असा मंद मंद पाऊस सुरू होता, बारीक बारीक पाऊस सुरू होता. मग त्या भगवान श्रीकृष्णांना पाऊस लागू नये म्हणून शेषाने आपला फणा असा पकडला होता. शेषाने आपला फणा भगवान श्री कन्हैयांच्या मस्तकावरती धरला होता. आणि तेवढ्यात जमुना मैया सुद्धा भगवंताचं दर्शन करण्यासाठी आली. जमुना मैया सुद्धा भगवंताचं दर्शन करण्यासाठी आली. जमुना आणि जलपुर बहत हे चरण कमल परसायो, मारकती न्यो राम सिंध जो नंद भवन चली आयो, जो नंद भवन चली आयो, जो नंद भवन चली आयो. त्या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करण्यासाठी जमुना मैया आली. जमुना मैयेने दर्शन केलं आणि गोकुळामध्ये कन्हैयाला घेऊन गेले. जिथं यशोदा माता झोपलेली होती तिच्याजवळ छोटीशी मुलगी होती, एक कन्या होती, तिच्याजवळ एक छोटीशी कन्या होती. मग त्या कन्येला उचललं, टोपलीमध्ये ठेवलं, कन्हैयाला तिच्या बाजूला ठेवलं आणि गोकुळातून ते निघून गेले, मथुरेमध्ये निघून गेले. आणि त्यानंतर कन्हैयाला खाली ठेवल्याबरोबर कन्हैयाने रडायला सुरुवात केली. कन्हैयाला मायाला घेऊन गेले, कन्हैयाला ठेवलं आणि कन्हैयाने मग गोकुळामध्ये रडायला सुरुवात केली. गोकुळामध्ये रडायला सुरुवात केली. तेवढ्यात जी बाळंतपण करण्यासाठी आलेली होती ती नंदबाबाची बहीण सुनंदा, म्हणजे यशोदेची नणंद, नंदबाबाची बहीण सुनंदा आलेली होती. ती रोज रात्रभर जागी राहायची, रोज रात्रभर जागी राहायची. पण आजच तिला नेमकी झोप लागून गेली. तर झोप तिला लागली नाही, या पठ्ठ्याने तिला झोप लावली. मग तिला जाग आली आणि रडण्याचा आवाज ऐकला, जाग आली आणि पाहते तर काय, यशोदेजवळ मुलगा, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. तिने बघितलं आणि तिला इतका आनंद झाला. तिला असं वाटलं मी कधी जाऊन एकदा नंदबाबाला जाऊन सांगते, मी कधी एकदा नंदबाबाला जाऊन सांगते. नंदबाबाला शोधण्यासाठी निघाली. अरे बाबा बाबा, जशोदा को लाला भयो, आपका लाला भयो. नंदबाबा जप करत बसलेले होते. नंदबाबाचा जप चालू होता. अभी तो भयो नहीं, आगे का पतो नहीं, अभी तो भयो नहीं, आगे का पतो नहीं, अभी तो भयो नहीं, आगे का पतो नहीं. ही ब्रज भाषा आहे. म्हणजे अजून तर काही झालं नाही आणि पुढचं काही माहिती नाही. अभी तो भयो नाही ना आगे का पतो नाही. मग तेवढ्यात ती आली, ती सुनंदा आली. अरे बाबा 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 करत आली आणि बाबाने विचारलं, अरे छोरी क्या भयो. अरे बाबा कछु ना भयो. अरे कछु ना भयो तो काय को बाबा 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 रट लगा रही. अरे बाबा आपको पतो क्या, क्या मोको क्या पतो क्या. अरे बाबा आपका लाला भयो, आपको लाला भयो, लाला भयो. नंदबाबाला इतका आनंद झाला. मोको लाला भयो, मोको लाला भयो. नंदबाबाला अतिशय आनंद झाला. नंदबाबाने त्या ठिकाणी दान धर्म करायला सुरुवात केली. गाई दान केले, सुवर्ण दान केलं, हिरे माणिक मोती लोकांनी पोतेच्या पोते दान नेलं. तुम्ही जर तिथं असते तर तुम्हालाही भेटलं. असो त्या ठिकाणी नंदबाबांनी दान केलं, सर्वजण दान घेऊन गेले. आणि त्यानंतर नंदबाबाने आपल्या गळ्यामध्ये एक नवरत्नाचा हार होता, तो नवरत्नाचा हार काढला आणि त्या सुनंदाच्या गळ्यामध्ये घातला आणि ती सुनंदा तिथून निघून गेली. प्रत्येक गवळणीला गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळण एकमेकीला सांगू लागली. प्रत्येक
गवळण प्रत्येकीला सांगू लागली आणि ती बातमी संपूर्ण गोकुळामध्ये पसरली. आणि गोकुळामध्ये पसरल्याच्या नंतर त्या गोकुळवासियांना इतका आनंद झाला की त्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. आणि तुकोबाराय सांगतात की त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो, आनंदामध्ये सहभागी होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय सांगतात त्या आनंदामध्ये मी सहभागी होतो, तो आनंद मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि तोच आनंद तुकोबाराय सांगतात गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. हे गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला की त्या गोकुळामधल्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. मग काय एवढा आनंद झालाय बरं गोकुळामध्ये? काय एवढा आनंद झाला की त्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही? तर सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. त्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म गोकुळामध्ये झाला. सतघन चितघन आणि आनंदघन असणारा भगवान परमात्मा त्यांचा गोकुळामध्ये जन्म झाला. म्हणून एवढा आनंद गोकुळामध्ये झाला, एवढा आनंद गोकुळामध्ये झाला, एवढा आनंद गोकुळामध्ये झाला की कुणाला सांगू शकत नाही. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू हातवरती सर्वांच्या हातवरती. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला,
गोकुळामध्ये जेवढा काही आनंद झाला तो आनंद आपल्याला या ठिकाणी साजरा करता आला, म्हणून या सर्व युवा प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा सर्व गोकुळातला आनंद आपल्याला या ठिकाणी घेता आला त्यांच्यामुळे. मग कन्हैयाचा जन्म झाला, प्रत्येक गवळण त्याला बघायला येऊ लागली. प्रत्येक गवळण बघायला जायची, आतमध्ये जायची आणि बाहेर येऊन चर्चा करायची. अगं फारच सुंदर आहे ग तो नंदाचा लाला, फार सुंदर आहे तो नंदाचा लाला. त्याच्याकडे पाहिलं तरी मन मोहून टाकतो, त्याच्याकडे पाहिलं तरी मन मोहून जातं. त्याचे बरेचसे प्रमाण आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, असे बरेचसे असे प्रमाण आहे. परंतु वेळेअभावी जेवढे शक्य होईल तेवढे आपण घेऊ. नंतर असा एवढा गोड सुंदर लाला प्रत्येकालाच बघावा वाटतो, बघावं वाटतो की नाही, प्रत्येकाला बघावं वाटतो. मग तो बघण्यासाठी सर्वजण गेले. नंदबाबाही तो बघण्यासाठी गेले. लालाला बघण्यासाठी नंदबाबा गेले, पण नंदबाबाला आतमध्ये जाऊ देत नव्हते. गवळणी बाहेर काढायच्या. मग नंदबाबाला दोन छोटे छोटे गोपाळांनी मस्त बगलबंदी घातली, धोतर घातलं, डोक्यावर पगडी घातली आणि असा उभा गंध लावला. आणि मग नंदबाबाला नटून थटून आतमध्ये लालाला बघण्यासाठी पाठवलं. नंदबाबा आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर नंदबाबाने त्या लालाला पाहिलं आणि लालाला असं उचलून घेतलं. लालाला आपल्या हातामध्ये उचलून घेतलं आणि अक्षरशः 90 वर्षाचे नंदबाबा त्या लालाला घेऊन नाचायला लागले. नंदबाबा लालाला घेऊन नाचू लागले आणि त्या ठिकाणी नंद उत्सव सुरू झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, जय कन्हैया लाल के, जय गोपाल लाल के, जय कन्हैया लाल के, जय गोपाल लाल के, जय कन्हैया लाल के, जय गोपाल लाल के, जय कन्हैया लाल के, जय गोपाल लाल के. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. नंद के घरानंद भयो जय कन्हैया लाल, टाळी वाजवा सर्व. नंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने हळूहळू वाजव. नंदबाबाने लालाला घेऊन नाचायला सुरुवात केलं आणि त्या ठिकाणी नंदबाबाने दान करायला सुरुवात केली. मग काय काय दान केलं? हाती दिने घोडे दिने, हाती दिने घोडे दिने और दिने पालकी. कौन को दे हाथी घोडे, कौन को दे पालकी. छोरन को दो हाथी घोडे, बुढ़न को दे पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. लाडू दिने पेड़े दिने, लाडू दिने पेड़े दिने और दिने लापसी. कौन को दे लाडू पेड़े, कौन को दे लापसी. छोरन को दे लाडू पेड़े, बुढ़न को दे लापसी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गोकुळामध्ये एवढा आनंद झाला. नंदबाबाने दान करायला सुरुवात केली, दान धर्म केला आणि नंतर त्या ठिकाणी नंद उत्सव सुरू झाला. तो नंद उत्सव बघण्यासाठी कितीतरी लोक आले. मग नंदबाबाच्या घरी एवढा मोठा नंद उत्सव झाला, त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? तर त्याचं कारण तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंद घरी, बाळ
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्या भगवान बाळकृष्णाचं प्रागट्य नंदबाबाच्या घरी झालं म्हणून त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. अगदी सुखमय ते गोकुळ झालं आणि त्याच सुखाचं वर्णन, त्याच आनंदाचं प्रगटीकरण, त्या भगवंताचं प्रगटीकरण म्हणून त्या सर्व गोकुळातील लोकांनी गुढ्या उभारायला सुरुवात केली. गाणे गायला लागले, तोरणं बांधायला लागले, कथा करायला लागले आणि आनंद व्यक्त करायला लागले. हेच तुकोबाराय सांगतात अभंग. गुडिया तोरणे ओ गुडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गाणे बाळकृष्ण नंदागरे नंदागरी बाळकृष्ण नंदागरे करते गाते गाणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदागरे हो बाळकृष्ण गुढिया तोरणे करीते कथा गाते गाणे. त्या ठिकाणी गाणे गायला लागले, कथा करायला लागले. त्या ठिकाणी गुढ्या उभारायला सुरुवात केली, तोरणं बांधायला सुरुवात केली आणि गाणे गाऊन कथा करून आनंद साजरा केला. तोच आनंद आपल्याला परत इथे एकदा साजरा करायचा आहे. तेच भजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून भजन करण्यासाठी हात एकदा वरती घ्या. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. त्यांनी तिथं गाणे गायले, कथा केल्या. इथे कृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 5 मिनिटं भजन करायचं. विठोबा रखो त्यानंतर भगवंताने अनेक लीला केल्या. भगवंताचं स्वागत झाल्याच्या नंतर भगवंत हळूहळू व्हायला लागले आणि बघता बघता भगवंताने डायरेक्ट रांगायला सुरुवात केली. तळवे तळात तळात टेकीता तळवे तळात तळात टेकीता डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळात तळात टेकीता तळवे तळात तळात टेकीता डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. बघता बघता कन्हैयाने रांगायला सुरुवात केली. नंतर खोड्या करायला सुरुवात केली. कन्हैयाने चोरी करायला सुरुवात केली. बघा, कन्हैयाने चोरी केली, कन्हैयाने खोड्या केल्या. बरोबर. आता माझ्याकडे लक्ष द्या. कन्हैयाने खोड्या केल्या, कन्हैयाने चोरी केली. बरोबर. कन्हैयाने खोड्या केल्या. प्रत्येक लहान मुलगा खोड्या करत असतो. काय? प्रत्येक लहान मुलगा खोड्या करत असतो. प्रत्येक लहान मुलगा खोडकर असतो. बसले बसले कीर्तनात जर बसले ना, शांत बसणार नाही. यालाच पिन टोचतील, याला चिमटा घेतील, यालाच पाठीवर मारतील, म्हणजे अशी खोड्या करत राहतात. तसंच कन्हैया सुद्धा खोडकर होते. एक छोटासा मुलगा, एक खोडकर मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा मला बुलेट घेऊन द्या. बापाने सांगितलं, अरे बाळा, देवाने तुला एवढे सुंदर 2 पाय कशासाठी दिले? तो म्हणतो एक किक मारायला आणि घेर टाकायला. म्हणजे एवढे लहान मुलं खोडकर असतात. कन्हैयाने खोड्या करायला सुरुवात केली, चोरी करायला सुरुवात केली. आता कन्हैयाने खोड्या करायला सुरुवात केली. कन्हैयाने खोड्या केल्या, कन्हैयाने चोरी केली. कन्हैयाने कशाची चोरी केली? तर चित्ताची चोरी केली. बरोबर. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येथे गरुड तुझे, किंवा हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. फक्त एकच खोडी सांगते, 2-3 खेळ बघून कीर्तनाला पण थांबू. कन्हैयाने खोडे केल्या, बऱ्याचशा खोड्या केल्या. मग कन्हैयाच्या काही खोड्या काही गवळणींना आवडायच्या. ज्या गवळणींना कन्हैयाच्या खोड्या आवडायच्या त्या गवळणी त्या खोड्यामधून आनंद घ्यायच्या, आणि ज्या गवळणींना कन्हैयाच्या खोड्या आवडत नव्हत्या त्या मात्र यशोदेकडे तक्रार करायच्या. यशोदेला जाऊन सांगायच्या, अगं यशोदे, तुझा काना किती नटखट आहे. आमच्या घरात येतो, बरं येतो तर येतो, एकटा येत नाही.
4-5 बुळकं घेऊन येतो, 4-5 गोपाळ घेऊन येतो. बरं तोही आला तर नुसतं दही दूध खात नाही ना, माठ फोडून टाकतो, सर्व आमचे मडके फोडून टाकतो. ऐक यशोद साजनी या कृष्णाची करणी, दूध दही खातो चोरून ग अवघ्या फोडिल्या विरजने. यशोदे ग यशोदे ग यशोदे ग सांभाळ आपुला हरी. यशोदे सांभाळ आपुला हरी. यशोदे सांभाळ आपुला हरी. यशोदे सांभाळ आपुला हरी. यशोदे सांभाळ आपुला हरी. आपुला हरी. मग कन्हैयाच्या खोड्या त्या यशोदेला सांगायला लागल्या. एक गवळण आली आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया तू जर परत खोड्या केल्या ना तुझ्या आईला नाव सांगाल. कन्हैया म्हणतो जाई सांग, जाऊन सांग. मग ती गवळण यशोदेकडे गेली आणि कृष्णाची खोडी सांगू लागली. नटखट यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे, नटखट यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे. चुपके से घर में घुस आता, माखन खाता दही दूध उड़ाता. चुपके से घर में घुस आता, माखन खाता दही दूध उड़ाता. कर देता बेहाल रे, यशोदा तेरा लाल रे, नटखट यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे. यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे. अशा अनेक खोड्या कन्हैयाने केल्या आणि सर्व खोड्या त्या गवळणींनी या यशोदेला सांगून दिल्या. पण यशोदेला काही खोडी मान्य होत नव्हती. तसंही आपल्या आईला आपल्या पोराच्या खोड्या दिसत नाही. मग यशोदे म्हणायचे, अगं बाई माझं बाळ लई सगुण गुणाचं आहे. सगुण गुणाचं तानं बाळ दिसतंय गोजिरवाणं, माझं बाळ फार गुणाचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना ते चोरी करतं ते खोड्या करतं, मला डायरेक्ट पुराव्यासहित पकडून आणायचं, तरच मी विश्वास ठेवीन. काय माय पोरगं एवढं त्याला तुम्ही चोरी करते चोरी चाळ लावता. तो जर एवढ्या लहानपणी तुम्ही जर त्याला चोर म्हणायला लागले तर कोण लग्न करेन माझ्या पोराशी. आणि किती पत्न्या होत्या कन्हैयाला, आणि त्याची आई म्हणते कोण लग्न करेल माझ्या पोराशी. ही आईची काळजी असते. असो कन्हैयाने अनेक खोड्या केल्या. एक वेळेस यशोदेच्या मांडीवरती बसलेली असताना कन्हैयाने विचारलं, मैया मी एवढा काळा का बरं दिसतो ग, मी एवढा काळा का बरं दिसतो, आता काय सांगणार. मग यशोदेने सांगितलं, अरे लाला तुझा जन्म रात्रीचा झाला. रात्रीचा रंग कसा असतो, कसा असतो, काळा असतो. मग त्या काळ्या रंगाची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. मग यशोदेला सांगितलं की तुझा लाला फार खोडकर आहे. आता यशोदेच्याही लक्षात आलं की आता आपलं पोरगं खरोखर खोडकर, आता याला इथं ठेवायचं. मग कुठे पाठवायचं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. कन्हैयाला सांगितलं यशोदेने, हे बघ काना उद्यापासून तू इथं थांबायचं नाही, तू अजिबात शाळेमध्ये जायचं, डायरेक्ट शाळेत जायचं. आता त्या काळातली शाळा म्हणजे गाया घ्यायच्या आणि रानात जायचं. कन्हैयाने सांगितलं, मैया मी शाळेत जाईल पण एकटा जाणार नाही, मग सगळ्या गोपाळांना घेऊन जाणार. ठीक आहे सगळ्या गोपाळांना घेऊन जा, पण मग तू जा. मग कन्हैयाने सर्व गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ रानामध्ये आले. त्यांना येताना शिदोरी सांगितली,
तुम्ही येताना यायचं पण शिदोरी घेऊन यायची. मग दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ रानामध्ये गाई चारण्यासाठी आले आणि त्यानंतर ते तिथे खेळ खेळू लागले, वेगवेगळे खेळ खेळू लागले. एखादा खेळ सांगा. हा मामा पोरा मामा घुमरी वाजे गमा गमा, पोरा मामा डुमरी वाजे गमामा, हा मामा पोरा मामा घुमरी वाजे गमा गमा, पोरा मामा डुमरी वाजे गमामा, घुमरी वाजे गमा गमा, डुमरी वाजे घुमरी वाजे गमा डुमरी वाजे गमामा, मामा पोरा मामा घुमरी वाजे, हा मामा पोरा मामा घुमरी वाजे गमा गमा, पोरा मामा डुमरी वाजे गमामा. असे अनेक खेळ खेळले. हामामा, हुतुतू, विटी दांडू, लगोरी, भौरा सर्व खेळ खेळले. आणि आता खेळ खेळून खेळून आपणही कीर्तन ऐकून ऐकून थकलो. आता आपल्यालाही भूक, त्यांनाही भूक लागली. ते कृष्णाला म्हणू लागले, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. मग कन्हैयाला सांगितलं, कन्हैया आता काय आमची खेळायची कॅपॅसिटी राहिली नाही, आता आम्हाला पहिलं काहीतरी खायला दे. मग कन्हैयाने सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या, सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा काला केला आणि सर्वांना गोल करून बसवलं. कन्हैया मधोमध बसले. सर्वजण गोल करून बसले. कन्हैयानं मधोमध बसले आणि आपल्या हाताने प्रत्येक गोपाळाला काला खाऊ घातला. आणि तोच काला शेवटी कन्हैयाने खायला. तो काला आपल्याला आज या ठिकाणी खायचा आहे. तोच काला आपल्याला सुद्धा या ठिकाणी करायचा आहे. कन्हैयाने आपल्या हाताने तो काला प्रत्येक गोपाळाला भरवला. तो काला आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. हे आपलं परम भाग्य आहे. काला खाण्यासाठी सुद्धा माणसाचं भाग्य असावं लागतं. भाग्यात असल्याशिवाय माणसाला काला मिळत नाही. तो काला आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि तो काला जर आपल्याला या ठिकाणी मिळणार असेल तर या सर्व युवा प्रतिष्ठानमुळे मिळणार आहे. म्हणून या युवा प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपला हा सप्ताह आज 26 वर्षापर्यंत या ठिकाणी असा चालू आहे. हा असाच याही पुढे अखंड चालू राहावा अशीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली होईल, काल्याचा अभंग होईल, जय विठ्ठल होईल आणि कार्यकर्त्यांची सूचना होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली